नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमचा संतोष आज तुम्हाला दाखवणार एक वोटर आयडी आपण 5 मिनिटात कसं बनवू शकतो। वोटर आयडी बनवण्याकरता आवश्यक कागदपत्रे आहेत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एक फोटो। तर चला वेळ न घेता प्रोसेसला सुरू करूया। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वोटर आयडी बनवण्याकरता गुगल वरती ECI न्यू वोटर रजिस्ट्रेशन वरती टाईप करा। त्याच्यानंतर लॉग इन येईल, त्याच्यानंतर साइन अप करा। साइन अप नंतर मोबाईल नंबर एंटर करा। ईमेल आयडी ऑप्शनल आहे, कॅप्चा फिल करा। फर्स्ट नेम, लास्ट नेम, पासवर्ड तुम्हाला जे ठेवता येईल तुम्ही ते ठेवा। ते पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर रिक्वेस्ट OTP येईल, OTP एंटर करा। OTP एंटर केल्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जे रजिस्टर केलाय ते मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा फिल करा। रिक्वेस्ट OTP येईल, OTP फिल केल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन करा। व्हेरीफाय अँड लॉग इन केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा। फॉर्म 6 वरती आता आपलं स्टेट महाराष्ट्र आहे ते चूज करा। डिस्ट्रिक्ट ठाणे। असेंब्ली सिलेक्ट करा, तुम्ही कुठल्या असेंब्ली मध्ये राहता। आमचा कल्याण वेस्ट आहे। ते वार्ड नंबर ऑटोमॅटिक जनरेट होईल। त्यानंतर तुमचा फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर सरनेम येईल दुसऱ्या कॉलम मध्ये। तुमचा पासपोर्ट साइज फोटो तुम्ही अटॅच करून ठेवला असेल तर चूज करा। पासपोर्ट साइज फोटो सिलेक्ट करा, ऍड करा, डन, ओके, नेक्स्ट करा। नेम अँड सरनेम ऑफ द एनी वन रिलेटिव्स, तुम्ही हे मॅरिड आहेत तर त्यांच्या हस्बंडचा नाव घेतलेला आहे, नाव आणि सरनेम मेन्शन केला। त्यानंतर नेक्स्ट करा। नेक्स्ट नंतर तुमचा सेल्फ मोबाईल नंबर टाका। सेल्फ वरती क्लिक करून मोबाईल नंबर तुमचा टाका। सेल्फ ईमेल आयडी तुमचा टाका। ईमेल आयडी नसेल तर रिलेटिव्हचा करू शकता। नेक्स्ट केल्यानंतर आधार नंबर विचारेल, आधार वरती क्लिक करा। आधार 12 डिजिटचा आधार नंबर तुम्ही मेन्शन करा। त्यानंतर नेक्स्ट करा। नेक्स्ट नंतर जेंडर विचारेल, फिमेल, फिमेल वरती नेक्स्ट। डेट ऑफ बर्थ तुम्ही मेन्शन करा। डॉक्युमेंट ऑफ बर्थ प्रूफ तुम्ही तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते मेन्शन करू शकता। मी पॅन कार्डचं कॉपी अटॅच करतोय। नेक्स्ट वरती केल्यानंतर ऍड्रेस विचारेल, हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर, अपार्टमेंट नंबर, त्यानंतर स्ट्रीट, एरिया, मोहल्ला, रोड, त्यानंतर विलेज, टाउन। ते एंटर केल्यानंतर पोस्ट ऑफिस विचारेल। आमचं कल्याणचं पोस्ट ऑफिस तिलक चौक आहे, आम्ही तिलक चौक मेन्शन करू। त्यानंतर पिन कोड विचारेल, पिन कोड आहे 421301 कल्याणचा। पिन कोड एंटर केल्यानंतर तहसील, तालुका, मंडल, कल्याण, आमचं कल्याण येईल तर आम्ही कल्याण मेन्शन करू। त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल, डिस्ट्रिक्ट वरती सिलेक्ट करा, ठाणे। डॉक्युमेंट ऑफ प्रूफ रेसिडेन्स, मी आधार कार्ड ऍड केलेला आहे तर आधार कार्ड वरती क्लिक करा, नेक्स्ट करा। त्यानंतर डिसेबिलिटी ऑफ कॅटेगरी आहे ते तुम्ही स्किप करू शकता किंवा जर डिसेबिलिटी असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट द्यायला लागेल। त्यानंतर तुमचं डिक्लेरेशन सबमिट होईल। कल्याण, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट ठाणे। त्यानंतर तुम्ही कधीपासून त्या ऍड्रेस वरती राहताय ते मेन्शन करा। प्लेस वरती कल्याण हे करा, नेक्स्ट करा। नेक्स्ट नंतर कॅप्चा फिल करा। सेंड OTP वरती क्लिक करा। OTP आल्यानंतर प्रिव्ह्यू आणि सबमिट च्या आधी तुम्ही एकदा फॉर्म चेक करून घ्या प्रॉपर भरलेला आहे का। नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही परत एकदा फॉर्म चेक करून घ्या फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे का। त्याच्यानंतर सबमिट करा, ओके करा, यस। वोटर आयडी ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे आणि ते एक्नॉलेजमेंट जनरेट झालेलं आहे। ते तुम्ही कुठेतरी सेव्ह करून ठेवा डेस्कटॉप वरती किंवा प्रिंट आउट काढून ठेवा। एक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला कधीही लागू शकतो। जर तुम्हाला कधीही चेक करायचं असेल तुमचं वोटर आयडी जनरेट झालेलं आहे का नाही, त्याच्याकरता तुम्हाला गुगल वरती गेल्यानंतर ECI न्यू वोटर आयडी वरती क्लिक करा। त्याच्यानंतर ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करा। त्यानंतर रेफरन्स नंबर टाका, महाराष्ट्र सिलेक्ट करा, सबमिट करा। आता तुमचं रेफरन्स तिकडे सगळं नाव डिटेल सगळं दिसेल, तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे सबमिट।
तुम्ही त्याच्यावरती कधी चेक करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की ते या तारखेला तुमचं हे झालं आहे, रजिस्टर झालेलं आहे. आपलं वोटर आयडी ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कृपया करून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.